दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये प्रथिने, पोटॅशियम आणि इतर जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. हे सुपरफूड मानले जाते. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरससारखे जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. दहीचे नियमित सेवन केल्याने पोटातील संबंधित समस्या आणि इतर अनेक आजारांपासून आराम मिळतो. या सर्व फायद्यांमुळे रोज दही खाण्याचा सल्लाही दिला जातो. पण अनेक जण दह्यात काही गोष्टी मिसळून खातात, जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही दह्यासोबत खाणे हानिकारक ठरू शकते. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच अप्रतिम असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दूध आणि दही दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, पण दोन्ही एकत्र सेवन कधीच करू नये. असे केल्यास ॲसिडिटी, गॅस आणि उलटीची समस्या तुम्हाला घेरू शकते. 2. उडीद डाळ चुकूनही दह्यासोबत खाऊ नका. या दोन्हीचे एकत्र सेवन केल्यास शरीराला मोठी हानी होऊ शकते. तुम्हाला अपचनाची समस्या लागू शकते. 3. दह्यासोबत कांदा खाणे हानिकारक ठरू शकते. सहसा लोक दह्यात कांदा घालून त्याची कोशिंबीर बनवतात. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये मोडत असाल तर तुमची ही सवय आत्ताच्या आत्ता बदला. दही आणि कांदा एकत्र खाणे तुमच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर ते दोन्ही पौष्टिक आहेत. त्या दोन्ही पदार्थांचा स्वभाव वेगवेगळा आहे. कांद्याची प्रकृती उष्ण असते तर दही थंड असते. दोन्ही एकत्र सेवन केल्याने डाग पडणे, खरूच, खाज सुटणे, एक्झिमा, सोरायसिस, त्वचा आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. 4. उन्हाळ्यातील हंगामात लोकांना आंबा आणि दह्याची लस्सी प्यायला खूप आवडते, परंतु हे दोन्ही एकत्र खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ वाढतात. याचमुळे पचनसंस्थेवरही परिणाम होतो. आंबा कधीच दह्यासोबत खाऊ नये. दोन्ही एकत्र सेवन करणे शरीरासाठी विष बनू शकतं, कारण त्यांचा स्वभाव देखील एकमेकांपासून वेगळा आहे. 5. दह्यासोबत मासे खाणेही टाळावे. जर तुम्ही दह्यासोबत मासे खाल्ले तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये पोटाच्या अनेक समस्या असतात. अशा अनेक समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. 6. तळलेल्या पदार्थांसोबतही दही खाऊ नये. लोक अनेकदा पराठ्यासोबत दही खातात, पण त्यामुळे तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. 7. दही खाल्ल्यानंतर फळांचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला हानी पोहोचते. वास्तविक ते आंबट असते, तर केळी आणि सफरचंद या फळांचा स्वभाव वेगवेगळा असतो. याशिवाय या दोघांना एकत्र खाल्ल्यास पचनसंस्थेची संबंधित समस्या तुम्हाला निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दही खाल्ल्यानंतर या सर्व गोष्टींचे सेवन करणे टाळा, जेणेकरून त्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही. दह्यासोबत आंबट फळांचे सेवन कधीच करू नये, त्यामुळे तुमची पचनक्रियाही बिघडते. संत्री, स्ट्रॉबेरी, लिंबू इत्यादी. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही उडीद डाळीपासून बनवलेले कोणतेही पदार्थ दह्यासोबत खाऊ नये. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते चहा प्यायल्यानंतर लगेच दह्याचे सेवन कधीच करू नये. यामुळे चहामध्ये असलेले टॅनिक कंपाऊंड आणि दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड यांच्यात प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे तुम्हाला पोटदुखी होऊ शकते. तसेच अंड्याचे सेवन दह्यासोबत कधीही करू नये. अंडी आणि दही हे दोन्ही प्रथिनांचे स्रोत आहेत. डॉक्टरांच्या मते दोन्ही आहार एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे अंडी आणि दही एकत्र सेवन केल्याने नुकसान होऊ शकते. खरबुजासोबत दही कधीही खाऊ नये. आयुर्वेदात अशा आहारांना विरुद्ध आहार म्हटले आहे. तुम्ही तुमच्या दह्याच्या डिशमध्ये अनेक वेळा चीज जोडलेले असेल, पण असे करणे योग्य नाही. आयुर्वेदानुसार दही कधीही चीजसोबत खाऊ नये. जर तुम्ही या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्या तर त्याचा तुमच्या शरीरावर आणि पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो आणि तुम्ही आजारी पडू शकता. दह्यात मिसळून काय खावे? आयुर्वेदानुसार दह्यात तूप मिसळून खाणे फायदेशीर आहे. याशिवाय मध, साखर, मूग डाळ, आवळा पावडर दह्यासोबत मिसळूनही सेवन करता येते. ते फायदेशीर असेल. दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पौष्टिक अन्नाच्या श्रेणीत नेहमीच दही श्रेष्ठ मानले जाते. जीवनसत्वे, कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर असलेले दही खाल्ल्याने अन्न सहज पचते.
तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन टिप्स व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आभारी आहोत.